उरण पनवेल या ठिकाणी अनेक भागामध्ये अदानी ह्या कंपनीने ह्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासहित इतर ठिकाणी विद्युत वितरण करण्यासाठीची परवानगी मागितलेली आहे. परवानगी मिळालेली नाही, झालेली नाही, दिलेली नाही. ती परवानगी जी परवानगीसाठी जो अर्ज केलेला आहे अशा पेपरमध्ये बातम्या आल्या आणि त्यावेळेला ती बातमी वाचत असताना कुठेतरी हा धोका वाटतोय. आपण सतर्क करावा, परंतु ही जबाबदारी विद्यार्थ्यांनी का घेऊ नये. तर नानांनी हा विषय आमच्या लक्षात आणून दिला 15 दिवसा अगोदर. त्यानंतर मी आणि माझे सर्व मित्र सातत्याने त्या प्रोजेक्टवर आम्ही रिसर्च करत आहोत आणि त्या रिसर्च झाल्यानंतर आम्ही काही मुद्दे घेऊन आलेलो आहे तुमच्यासमोर, जे आपल्याला भविष्यामध्ये सामान्य नागरिकांना समस्यादायक किंवा धोकादायक ठरू शकतात. नवी मुंबईमध्ये येणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी ही कंपनी प्रायव्हेट कंपनी आहे, ही कुठली गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन नाही आहे. प्रायव्हेट कंपनीचा गोल हाच असतो की प्रॉफिट मॅक्झिमायझेशन किंवा नफा तोटा बघणं. ती कंपनी या ठिकाणी ग्राहकांची सेवा न बघता एक प्रॉफिट बघणार आहे आपली. सध्या आपल्याला नवी मुंबईमध्ये MSCB ही इलेक्ट्रिसिटी सप्लाय करते. MSCB ही एक गव्हर्नमेंट बॉडी आहे, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे. MSCBचं हे काम आहे की ग्राहकांची सेवा करणं. त्यांचं काम असं हे काही नाही आहे की प्रॉफिट मॅक्झिमायझेशन किंवा असं काही त्यांचा गोल नसतो. MSCB ही गव्हर्नमेंट बॉडी आहे. नव्याने अदानी इलेक्ट्रिसिटी नवी मुंबईमध्ये आल्यानंतर ते जरी आपल्याला कमी दरामध्ये विद्युत पुरवठा करतील, पण भविष्यामध्ये काय, भविष्यामध्ये ते त्यांच्या दरवाढी करतील आणि त्या दरवाढीचा परिणाम सर्व सामान्य नागरिकांवर होणार आणि ते देखील आपल्याला परवडणार नाही. याचं उदाहरण म्हणून मी बंजारा समाजातून येतो. माझ्या समाजामध्ये लेबर कामगार, नाका कामगार, मिस्त्री किंवा रोजची मजुरी घेऊन काम करणारे यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जर ही प्रायव्हेटायझेशन झाली आणि प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर यांचा दरवाढ झाला भविष्यामध्ये, ते दरवाढीचा परिणाम तुमच्या आणि आमच्यापेक्षा जास्त ते रोजची मजुरी घेऊन काम करणारे जे नागरिक आहेत त्यांच्यावर याचा परिणाम जास्त प्रमाणात होईल. आणि ह्या ठिकाणी MSCB नवी मुंबईमध्ये इलेक्ट्रिसिटी सप्लाय करते. इलेक्ट्रिसिटी सप्लाय प्रॉपर आहे, असं काही पॉईंट नाही आहे की काय कुठे प्रॉब्लेम येतो आहे. जर इलेक्ट्रिसिटी सप्लाय MSCBची प्रॉपर आहे तर नवी मुंबईच्या नागरिकांवर प्रायव्हेटायझेशनचा आणि प्रायव्हेट कंपनीचा बोज कशासाठी आणि नवी मुंबईच्या नागरिकांवरच कशासाठी. आणि माझा दुसरा मुद्दा असा आहे की अदानी इलेक्ट्रिसिटीने पुढे येऊन त्यांनी हे क्लिअर करावं की पुढे भविष्यामध्ये त्यांचा रेट प्लॅन काय असतील किंवा एव्हरी इयर त्यांचं अप्रिसिएशनचं पर्सेंटेज किती असेल पर युनिट प्राईजमध्ये, हे त्यांनी पुढे येऊन ग्राहकांसमोर ठेवावं की पर इयर त्यांचं पर युनिटमध्ये किती पर्सेंटेज अप्रिसिएशन असेल प्राईजमध्ये. ह्या ठिकाणी मी एवढं बोलून मी माझा विषय संपवतो. पुढील मुद्दे माझे सहकारी टीम मेंबर मांडतील. मेरा नाम कृष्णा पांडे है और जब भी नाना ने ये चीज़ हमको बताई कि अदानी यहाँ पे आने वाला है, तो सब टीम मेंबर्स ने मिलकर डिसाइड किया कि हम इसके ऊपर रिसर्च करेंगे. और रिसर्च करके ये मालूम पड़ा कि अदानी को यहाँ आने की ज़रूरत ही नहीं है, क्योंकि MSCB ऑलरेडी नवी मुंबई से और नवी मुंबई महानगर पालिका से 500 करोड़ एवरी मंथ इनकम जनरेट कर रहा है, जिसका ईयरली प्राइस होता है ऑलमोस्ट 6000 करोड़. तो इतना इनकम MSCB जब जनरेट कर रही है सिर्फ नवी मुंबई महानगर पालिका से, तो यहाँ अदानी के आने की कोई ज़रूरत नहीं है. और अगर अदानी यहाँ पे आ भी रहा है तो उसने अपने बिजनेस प्लान के अंदर कोई भी प्राइस स्ट्रक्चर दिया नहीं है कि स्लैब 1, स्लैब 2, स्लैब 3, या तो जितने भी इंडस्ट्रीज़ है, माइक्रो बिजनेसेस है, स्मॉल बिजनेसेस है, वो लोग के लिए क्या प्राइस यूनिट होगा, एक गरीब आदमी के लिए क्या प्राइस यूनिट होगा और सामान्य आदमियों के लिए भी क्या प्राइस यूनिट होगा. जब तक वो ये चीज़ स्पर्श नहीं करेगा तब तक हमें ये नहीं समझेगा कि वो कितना प्राइस अलोकेट करने वाला है हर स्लैब के लिए. अदानी अपना इलेक्ट्रिसिटी जब लोगों को डिस्ट्रीब्यूट करेगा तो उसके अंदर लोगों को नए मीटर्स इंस्टॉल करने पड़ेंगे, और ये नए मीटर्स का भी उसने प्राइजेशन अपने बिजनेस प्लान के अंदर दिया नहीं है. उसने सिर्फ बिजनेस प्लान के अंदर इतनी चीज़ बताई है कि वो बस एक अच्छा इलेक्ट्रिसिटी प्रोवाइड करेगा विदाउट एनी कटआउट्स. तो लोगों को ये तकलीफ होगी प्राइस को लेके, और उसको अपने बिजनेस प्लान के अंदर स्पेसिफिकली बताना चाहिए कि पर यूनिट का प्राइस क्या होगा.
हम लोग को कोई भी टेक्निकल नॉलेज या तो कोई भी चीज़ का नॉलेज नहीं है इलेक्ट्रिसिटी को लेके, बट जितना रिसर्च किया उसके अंदर से हमको ये समझा है कि उसको 5 रुपीज़ 50 पैसे में पर यूनिट इलेक्ट्रिसिटी मिलने वाला है। तो वो हमें 10 रुपये में देगा, 15 रुपये में देगा, 20 में देगा, वो हमें नहीं मालूम। जब तक वो अपना पॉइंट क्लियर आउट नहीं करेगा कि वो क्या रेट देने वाला है, तब तक गरीब आदमी जो मॉडर्न पीपल है, गरीब आदमी है, वो सब लोग को कितना फ़ायदा होगा कितना नहीं होगा ये भी उसको बताना चाहिए कि मैं गरीबों के लिए इतना यूनिट्स फ्री रख सकता हूँ या तो मैं ये सुविधा प्रोवाइड करूँगा। तो ये मेरा पॉइंट था। और रिसर्च करताना आम्हाला असं करण्यात आलं की एक लोकल बॉडी पण लायसन्ससाठी अप्लाय करू शकते। असंच हे विषय चालला आहे मुंबईमध्ये। BMC ची अंडरटेकिंग बेस्ट ती मुंबईमध्ये इलेक्ट्रिसिटी सप्लाय करते। मग माझा विषय असा आहे की आपली पालिकांनी लायसन्स काय अप्लाय करू नये। अगर आपली पालिकांनी लायसन्स अप्लाय केला तर MSEB अप्रॉक्सिमेटली मंथली रेव्हेन्यू MSEBचा आहे 500 crores वाशी डिव्हिजनमधून। मग हाच रेव्हेन्यू आपला MSEBला जो भेटतो तो NMMCला भेटू शकतो। रेव्हेन्यू भेटला आपल्याला, NMMCने अगर आपली इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटमध्ये हे सप्लाय चालू केली तर जॉब अपॉर्च्युनिटी भेटतील लोकल बॉडीजला, लोकल पीपलला। अजून ॲक्सेससाठी पण आपला अगर काय प्रॉब्लेम असतो तर आपण डायरेक्ट MSEBकडे जातो। आता असाच हा प्रायव्हेट झाला तर आपल्याला काय गॅरंटी आहे की प्रायव्हेट बॉडी आपल्याला हे म्हणजे आपले सगळे सॉल्व्ह करतील प्रॉब्लेम्स। तर आपण NMMCकडे डायरेक्ट जाऊ शकतो की आमचा असा प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह करून द्या, आणि ते देतील कारण की ते गव्हर्नमेंट बॉडी आहे। अजून असं नाही झालं तर आपण महासभेत नानाच्या पत्रव्यवहाराने आपण NMMCला सांगू शकतो की तुम्ही लायसन्ससाठी अप्लाय करा। धन्यवाद। मी सध्या लॉचा विद्यार्थी आहे, तर लॉला बघूनच बोलला। तर जसं आपल्याला माहिती पडली की पांड्याने सांगितलं की अदानी घेत आहे आणि त्यांच्या प्राईस सांगितलं, तर तसंच एक हे कंझ्युमर प्रोटेक्टर ॲक्ट आहे, त्याच्या फर्स्ट सेक्शनमध्येच सबसेक्शन 9मध्ये दिलं आहे कंझ्युमर राईट्स। कंझ्युमरचे जे राईट आहेत त्याच्यात लिहिले आहे। तर सेकंड क्लॉजच बोलतोय द राईट टू बी इन्फॉर्म अबाउट क्वालिटी, क्वांटिटी, पोटेन्सी, प्युरिटी, स्टँडर्ड अँड प्राईस ऑफ गुड्स। तो जरी क्वालिटी सांगतो, काय स्टँडर्ड सांगतो, पण प्राईस त्यांनी सांगितलं नाही। तर दुसरा पॉईंट 5 असं म्हणतो की राईट टू बी प्रोटेक्टेड अगेन्स्ट अनफेअर प्रॅक्टिसेस अँड एक्सप्लॉयटेशन ऑफ कंझ्युमर। आता आपल्याला माहीतच नाही कशात विकणार आहे, तर आपला कुठे पण एक हक्क मारला जाऊ शकतो। 5 पॉईंट असं की राईट ऑफ कंझ्युमर। आता कंझ्युमर अवेअरनेस, आता कंझ्युमरला अवेअर करायचं, तर ते अदानी हे 2 न्यूजपेपरमध्ये छापूनच एवढं आता पब्लिक नोटीस दिलेलं आहे। आता एवढे 2 पब्लिक नोटीसमध्ये किती तो अवेअर होणार आहे आणि किती त्याला माहिती असणार आहे की त्याच्या घरी कुठला इलेक्ट्रिसिटी येणार आहे, काय स्टँडर्ड असणार आहे आणि काय प्राईसमध्ये येणार आहे। तर गरीबाला कसं परवडणार ते आता मला क्वेश्चन येतं। आणि जसं ओंकार म्हटलं आपल्याला की पालिका पण अप्लाय करू शकते, तर पालिका नक्कीच अप्लाय करू शकते, पण अप्लाय करायला पहिले तिला सोशल इम्पॅक्ट असेसमेंट करायचं होतं। आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिलेलं आहे आर्टिकल 243W, त्याच्यात असं की लोकल अथॉरिटीला पॉवर आहे ते त्यांचं स्वतःचं हे करू शकतात, ऑटोनॉमस पॉवर दिलेली आहे, तर ते पण डावललं आहे पाहिलेचं। आणि आता ते प्रायव्हेटायझेशन येतं, जर पालिकेला ते लायसन्स भेटलं तर पुढे जाऊन ते पैसे अदानीकडे जाणार होते, ते पैसे परत पालिकेलाच भेटणार आणि पालिका निश्चित ते नॉन प्रॉफिट आहे गव्हर्नमेंट बॉडी आहे, ते पैसे परत आपल्याच वेलफेअरला लावणार, ही मला गॅरंटी आहे। हाँ, मनीष मुनावर पटेल है और मैं खैरने गांव का ग्रामस्थ नागरिक हूँ। एंड बीइंग अ सिटीजन ऑफ नवी मुंबई, आई फील दैट MSEB and MERC should conduct a social impact assessment to see what are the impacts of granting the license to Adani Electricity Navi Mumbai Limited and the ways to tackle it. Navi Mumbai Municipal Corporation, being a self-governing body, is the local guardian of the citizens of Navi Mumbai, and it is the largest consumer of electricity on basis of public money. Based on the findings from our research, we found out that from the statistics and data meetings and various MSEB officers that MSEB is a perfectly working profitable company, and hence we don't see the need for a private company to take over the geographical area covered by MSEB to supply the electricity. The question here arises that why is there the need of another company to supply electricity when MSEB has been doing it for the past decades? Still, if MSEB wants to give any other company the license to distribute electricity, they should give it to the NMMC. We as citizens and voters would like our representatives in the NMMC to take up this topic and ask them for the permission
to allow us to supply electricity, which will increase the local job opportunities and it will also generate revenue for the city. So we would want that MERC and MSEB should not grant license to Adani Electricity Navi Mumbai Limited until and unless fresh elections are there and a local governing body is formed. Since we, being the local people, have given the government our lands to supply us electricity, what will happen if the government gives it to the Adani Electricity Navi Mumbai Limited? What are the advantages of it for the locals? What are the advantages of it to the locals? So we, being the locals, want that Adani Electricity Navi Mumbai Limited should give us a concession of 5 to 10% in the bill to the local villagers and as well provide local job opportunities to the local villagers. And also the grace period of MSEB is 15 days. So we would want that Adani Electricity Navi Mumbai Limited should at least give a grace period of 30 days for the payment of bill. पहला मुद्दा ये है कि पावर डिस्ट्रीब्यूशन राइट्स एक पब्लिक कंपनी को देने के पहले कंज्यूमर्स के बिहाफ पे NMMC जो टर्म्स एंड कंडीशंस देंगे उस बिहाफ पे कॉन्ट्रैक्ट बनना चाहिए और MERC को पब्लिक अवेयरनेस करना चाहिए। उसके पहले पब्लिक को बताना चाहिए कि एक कंपनी ऐसा आ रहा है और ठीक से उसका अवेयरनेस करना चाहिए और MERC और महावितरण को प्रूव करना चाहिए कि उनके सर्विसेज कहाँ लैक हो रहे हैं कि हमें प्राइवेट कंपनीज को बुलाने की जरूरत पड़ती है इसमें, क्योंकि MERC तो बराबर काम कर ही रहे हैं तो प्राइवेट कंपनी का तो जरूरत है ही नहीं। और दूसरा मेरा मुद्दा ये है कि ये 15 दिन हमने जो रिसर्च किए हैं, हमने वहाँ जा जो अडानी बॉम्बे में सप्लाई कर रहा है तो वहाँ जाके भी हमने रिसर्च किए हैं और हमने ऑनलाइन कंपनी से देखे ट्विटर वगैरह, तो उससे हमें पता चला है कि अडानी जब अपना इंफ्रास्ट्रक्चर बिल्ड कर रहे थे तो उन्होंने जो रास्ते खोदे हैं लाइन बनाने के लिए, तो रास्ते तो खोदे हैं उन्होंने पर उनको भरा है म्युनिसिपल कॉर्पोरेशन में। तो ये चीज़ यहाँ नई मुंबई में नहीं होनी चाहिए, वो हमारा मुद्दा है। और दूसरा उनके बिल के रिगार्डिंग हमारा मुद्दा ये है, कंप्लेंट है कि एक राधा कृष्णा रोड है बॉम्बे में, तो वहाँ पे लाइट बंद हो गई थी तो इन्होंने कॉल किया उनके इसको चैटबॉट को, तो चैटबॉट पे कंप्लेंट एक्सेप्ट करने की कोई भी सुविधा नहीं है। और दूसरा ये है कि 5 दिन तक उन्होंने कंप्लेंट रेज की, सब किया तो उन्होंने कंप्लेंट एक्सेप्ट ही नहीं किया। फिर फाइनली उन्होंने ट्वीट किया, ट्वीट उन्होंने देखा और फिर उन्होंने कंप्लेंट रजिस्टर किया और उनको सुधारा। और वैसे ही एक मुद्दा बॉम्बे में हुआ था कि वहाँ पे इलेक्ट्रिसिटी वायर जल गया था, तो उसके लिए भी उन्होंने कंप्लेंट किया तो वो भी उनका मुद्दा एक्सेप्ट नहीं किया था। फिर उन्होंने न्यूज़पेपर में उसका जाहिरात दिया और उसके बाद उन्होंने पूरा सुधार किया। तो ये सब चीज़ नई मुंबई में नहीं होनी चाहिए, इस बात की हमें गारंटी चाहिए ताकि नॉर्मल जो हमारे लोग हैं उनको प्रॉब्लम नहीं होना चाहिए इस चीज़ में। तर माझा प्रश्न असा होता की अदानीने पब्लिक नोटीस दिली आहे, अदानी लायसन्स अप्रुव्हलसाठी ॲप्लिकेशन दिलं आहे आणि MERCने जरी तो लायसन्स अप्रूव्ह केला तर माझा प्रश्न कमिशनला आहे की जरी प्रायव्हेट पॉवर सप्लाय आली तरी MSEB कंटिन्यू राहणार, याची आम्हाला गॅरंटी पाहिजे। पब्लिकला ऑप्शन पाहिजे की तो प्रायव्हेट सप्लाय घेणार की गव्हर्नमेंट सप्लाय घेणार। फॉर एक्झाम्पल आता कॉम्पिटिशनचा एरा चालू आहे की मार्केटमध्ये जर मला नेटवर्क कनेक्शन घ्यायचं आहे तर त्याच्यात एअरटेल घेऊ शकत आहे, मी चूज करू शकत आहे, जिओ घेऊ, एअरटेल घेऊ, या मी ग्रामीण भागात चालू आहे की तर मी BSNL यूज करू शकत आहे, जी सर्व्हिस गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करते। तसंच इथं पण वी पीपल विल डिसाईड व्हॉट टू चूज की मी अदानीची लाईन घेऊ, टाटाची लाईन घेऊ का MSEBची लाईन घेऊ। इथं मोनोपोली नाही व्हायची का, तुम्हाला एकच ऑप्शन आहे, हीच घ्यायला लागेल। कारण जनता ही टॅक्स पे करतं सरकारला का, कारण सरकार सेवा देतं, तशी सर्व्हिसेस बंद झाली, MSEB बंद झाली तर या गोष्टी आमचे कॉम्प्रोमाइज होणार नाही। अडानी इलेक्ट्रिसिटी के ऊपर क्या ये अफोर्डेबल है क्या नहीं, ये नई मुंबई के जनता। तो मैं आपको एक जानकारी की बात बताना चाहता हूँ कि अभी जस्ट कृष्णा ने बोला कि अडानी इलेक्ट्रिसिटी प्रॉफिट मेकिंग कंपनी, ईयरली 6000 करोड़ का बिजनेस है प्रॉफिट। तो ये प्रॉफिट ये करते हुए कि ये प्राइवेट कंपनी को क्यों दे रहे हैं, और MSEB की जो रेट स्ट्रक्चर है वो बहुत हाई है अकॉर्डिंग टू अडानी इलेक्ट्रिसिटी पावर सप्लाई।
तो जब एमएससीबी इतना हाई प्राइस में दे रहा है, अडानी इतना लो प्राइस में दे रहा है, तो एमएससीबी क्यों नहीं दे सकता है? तो मेरा एक और एक जानकारी के बाद मैं आपको बताना चाहता हूँ कि अभी दिल्ली हो गया, तमिलनाडु हो गया और हिमाचल प्रदेश हो गया। अभी हिमाचल प्रदेश 125 यूनिट फ्री इलेक्ट्रिसिटी देता है और तमिलनाडु देता है 100 यूनिट और दिल्ली देता है 200 यूनिट इलेक्ट्रिसिटी। तो मैं ये चाहता हूँ कि क्या नई मुंबई के लोगों के लिए फ्री इलेक्ट्रिसिटी मिल सकता है? अगर नई मुंबई के लोगों के लिए फ्री इलेक्ट्रिसिटी सप्लाई भी नहीं मिल रहा, क्या उनके वीकर सेक्शन को मिल सकता है फ्री इलेक्ट्रिसिटी जो गवर्नमेंट के साइड से है? और मेरा एक और एक टॉपिक कहने की बात है, अभी आपको पता ही है कि जियो टेलीकॉम जब स्टार्टिंग में स्टार्ट हुआ तो उन्होंने सबके लिए फ्री अनलिमिटेड कॉल, फ्री डेटा वगैरह दिया है। ये उनका सिर्फ मार्केटिंग स्ट्रैटेजी है ताकि बहुत सारे सब्सक्राइबर बेस को गेन करें। फिर नेक्स्ट में क्या होता है कि आपको पता ही होगा कि वही प्राइस की कंपनी हो गई, वही प्राइस जो है मेल बनाती है। तो मैं ये नहीं चाहता कि इलेक्ट्रिसिटी के साथ भी वैसी ही हो, जो अभी अडानी जो स्टार्टिंग में रेट्स कम लाती है, पब्लिक के सब सब्सक्राइबर बेस बढ़ा के रेट्स कम करते हैं। तो ये सब चीज़ में फंसे नहीं आप। रिसर्च करत असताना आम्ही स्वतः प्रत्यक्षात तिकडे जाऊन एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न केला तर तिकडे आम्ही गेला असताना आम्हाला आढळून आलं की तिकडे अशा प्रकारचं कोणतं इलेक्ट्रिसिटी रिलेटेड ऑफिसच नाही, ते ॲक्च्युअली ऑफिस आहे मुंबई एअरपोर्टचं, इंटरनॅशनल एअरपोर्टचं. आणि तिकडे आम्ही चौकशी केली तर तिकडे अदानी इलेक्ट्रिसिटी नवी मुंबई लिमिटेड कॉर्पोरेशनचे व्हाईस प्रेसिडेंट किशोर पाटील असे कोणत्या व्यक्ती तिकडे आम्हाला आढळून राहिल्या. त्याच्यानंतर आम्ही तिकडे त्यांना ॲप्लिकेशनसाठी विचारलं तर त्यांनी आम्हाला तिकडे बिझनेस प्लॅन दिला. तो बिझनेस प्लॅन घेतला आणि तर तो बिझनेस प्लॅन होता इंग्लिशमध्ये. तर आता आमच्याकडे स्टुडंट लोक आम्ही ते इंग्लिशमध्ये वाचू शकतो, पण सामान्य नागरिकाला जर त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा काय त्यांना त्यांचे प्रश्न वगैरे काय सॉल्व्ह करायचे असतील तर ते इंग्लिशमध्ये वाचू शकत नाही, सगळ्या लोकांना ते पॉसिबल नाही. तर ते आम्ही त्यांना विचारलं की हिंदी किंवा अदर लँग्वेजमध्ये आहे का, तर ते बोलले नाही, फक्त बिझनेस प्लॅन आपला इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे आणि ॲप्लिकेशन लेटर त्याचा काही तो अजून आला नाही. त्याच्यामुळे आणि त्यांचा जो मेन ॲड्रेस आहे तो त्यांनी डायरेक्ट वडोदराचा दिला आहे आणि इथे तर काय त्यांचं असं काय आहेच नाही. तर मग हे सगळ्यामध्ये जी आपली जी होणारी फसवणूक आहे त्याच्यापासून आपण लोकांना अवेअरनेस केलं पाहिजे की पुढे जाऊन आपल्याला असा काही प्रॉब्लेम होता कामा नये किंवा कुठे आपली फसवणूक होता कामा नये. 25 तारखेला शेवटच्या तारखेपर्यंत हरकती, सूचना, आक्षेप आणि शिफारशी नोंदवायच्या आहेत आणि त्याचा व्हाईस प्रेसिडेंट म्हणून किशोर पाटील आणि ही मुलं त्या ठिकाणी गेली प्रत्यक्ष त्या ऑफिसमध्ये. तर किशोर पाटील गायब आहे, किशोर पाटील नावाचा व्यक्ती नाही त्या ठिकाणी. त्या ठिकाणी कार्यालयाने आता जर फसवाफसवी आहे तर उद्या पलवापलवी होईल. आता फसवाफसवी चालू आहे, उद्या पलवापलवी होईल. या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली, तुमच्या पुढे आयुष्य तुम्हाला जगायचं आहे. हा जो बिझनेस प्लॅन दिलेला इंग्लिशमध्ये आहे, अर्ज करताना सोबत त्यांनी परवानगीसाठी अर्ज करताना सोबत एवढा मोठा बुक दिलेला आहे. गंमत आणखी असं आहे की आपण एखादी वस्तू विकत घेतली, सो आपण फ्लॅट विकत घेतला तर आपण अग्रीमेंट करतो की नाही? आपण करतो ना अग्रीमेंट, का सरकार करतो अग्रीमेंट? आपण करतो ना. वस्तू आम्हाला विकत घ्यायची आहे, जर वस्तू आम्हाला विकत घ्यायची आहे तर अग्रीमेंट आम्ही केला पाहिजे, आमच्या डोळ्यात देखत केलेलं पाहिजे, आम्हाला विश्वासात घेऊन केला पाहिजे. कोणी? MRCने, महाराष्ट्र इलेक्ट्रिक रेग्युलेटर कमिशन. त्यांना तो अधिकार दिले राज्य शासनाने. राज्य शासनाने जो अधिकार दिलेला आहे करार करण्याचा, परवानगी करताना करार आहे, परवानगी देताना करार केला जातो. जसं आपण वस्तू विकत घेताना करार केला जातो, तो करार करण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारने, केंद्र सरकारने, घटनेने, सभागृहाने दिलेला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग तर अधिकार दिलेला आहे. तो ग्राहक आहे का? ग्राहक कोण आहे? ग्राहक आम्ही आहोत. नवी मुंबई महानगरपालिका सर्वात मोठा ग्राहक आहे. झोपले फार कुठे आहे? त्यांचा इलेक्ट्रिक विभाग कुठे आहे? जो MSCBला महिन्याला करोड रुपये भरला जातो, करोड रुपये भरतात. 25 तारखेला त्यांचे अर्ज गेले.
करार कोणाशी केला पाहिजे? ग्राहकांनी म्हणजे विक्रेत्याने खरेदीदाराशी दोघांनी करार केला पाहिजे. इथे जो खरेदीदार आहे, जो ग्राहक आहे, त्याची करारच नाही. ठीक आहे, आम्ही सर्व करू शकत नाही, एक सिंगल करू शकत नाही ना करार. एक काम करा, सोसायटी वाईज करा. जे गावं आहेत, जसं आलीस हा खेरणा गावचा आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतोय. नवी मुंबईमध्ये 3-4 गाव आहेत. जसं खेरणा गाव आहे, हा मुस्लिम समाजाचा गाव आहे, मुस्लिम धर्माचा गाव आहे. एक शहाबाज आहे, तलोज आहे, आणि एक इकडे बुलव्या साईडला एक गाव आहे. अशी जी भूमिपुत्र आहेत, जमिनी केलेली आहेत. शेकडो एकर जमीन त्यांची या नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये म्हणजे शिडकोला आणि एमआयडीसीला गेलेल्या आहेत. 1 रुपया चौरस मीटर भावाने दराने गेलेला आहे. तो इथला अफेक्टेड आहे. मग या ठिकाणी जी ग्रामीण भागामध्ये आहे, इथे जे गावं ही ग्रामीण भाग आहे. आम्ही ग्रामसभा घेऊन ठराव देऊ ना, आम्ही करार करू ना. ग्रामीण भागामध्ये ग्रामसभा घेऊन तो करार करू. आम्ही ग्रामसभेतच करार करा. शहरामध्ये ज्या सोसायटी आहे, सोसायटीसोबत करार करा. किंवा आमची पालक संस्था म्हणून नवी मुंबई महानगरपालिका आहे, जी आता झोपलेलं आहे आणि ठार आहे. त्यांना आम्ही जागृत करतोय की पालक संस्था म्हणून तुम्ही करार करा आमच्या वतीने. महापालिकेचे सभागृह चालू होईल. त्या सभागृहामध्ये जे आमचे जे काही लोकप्रतिनिधी असतील, त्या लोकप्रतिनिधी आम्ही सांगू. लोकप्रतिनिधी महासभेमध्ये ठराव मांडतील, किंवा अदानीने किंवा टाटाने किंवा एमईसीबीने ते सभागृहात यावं आणि त्यांनी त्याची सांगावं की हा माझा वस्तू, हा माझा ब्रँड, ही माझी क्वालिटी, ही माझी सर्व्हिस, याचा हा दर. टाटा सांगेल. टाटाने अर्ज केला होता. टाटाने देखील अर्ज, तुमचा अभ्यास सर्व आले, तुम्हीच मला सांगितले हो, माझं काय नाही येते, फक्त तुम्ही सांगू शकता. हे जे मी सांगतो त्या मुलाने मला सांगितलेलं आहे. मला तास बसवलेलं आहे. त्या मुलाने सांगितले टाटाने सुद्धा अर्ज केला होता. कोणाकडे? MRCकडे अर्ज केला होता. टाटाला नाही दिला म्हणे. का? तर टाटा काय देत नाही म्हणे आम्हाला. काय म्हणतो? टाटा ही सामाजिक संस्था आहे आणि टाटाला आम्ही परवानगी देणार नाही. का देणार नाही? त्याने दिली तर आम्हाला काय भेटेल? हे मुलांनी त्या ठिकाणी त्या ऑलरेडी सांगितलेलं आहे, चालू आहे. मग मुलांचं तेच म्हणणं आहे की बाबा टाटा आहे, स्पर्धायुग आहे ना. आम्ही आमचं तेच मागणी आहे ना, आम्ही जे केलं ते सांगतो आपण. हे विद्यार्थी जे आहेत, ज्याने अभ्यास केले ते सांगतात, त्याचे विद्यार्थ्यांना देखील सांगतात. त्यांचे जे सहकारी विद्यार्थी आहेत, मित्र मिळालेले आहेत, जे सर्व देशातल्या आणि नवी मुंबईतल्या विद्यार्थ्यांना सांगतात, या नागरिकांना सांगतात की बाबा टाटाला द्या ना तुम्ही. MSCB आहेच. महानगरपालिकेने 100 कोटी दिलेले आहे MSCBला. 100 कोटी दिलेले आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे, ते आपले पैसे आहेत. मग MSCB राहिली पाहिजे. टाटा इथे आणलं पाहिजे, टाटाला आणलं पाहिजे, रिलायन्सला आणा, कोणाला आणा तेव्हा आणा, स्पर्धा करा. शॉप मानन, दुकान मानन तिथे. एकच दुकान कशाला? ग्लोबलायझेशन आहे ना. असा विद्यार्थ्याचा प्रश्न आहे आणि जनतेची मागणी आहे, ग्राहकाची मागणी आहे. जर मला जो परवडेल त्याच्यावर चॉईस ठेवा ना, ही लोकशाही आहे. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी चॉईस ठेवा, असा मुद्दा आहे. आणि जनजागृती करा ना पहिलं. किती लोकांना माहिती आहे की त्यांनी त्या ठिकाणी जाहिरात दिली म्हणून? MSCBच्या ऑफिसला जाहिरात लावा, महापालिकेच्या ऑफिसला जाहिरात लावा. लोकांना पहिलं सांगा, जनजागृती करा, मग हरकत सूचना मागवा. जसं DPमध्ये जे षडयंत्र झालं आणि होत आहे षडयंत्र, नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रारूप विकास आराखड्याचा षडयंत्र आहे तो, ज्याला आम्ही नाव दिलेलं आहे की बिगेस्ट डार्क सायकोलॉजी, सिक्रेट सायकोलॉजी. इथे तेच प्रकार आहे. इथे तेच प्रकार आहे की हे डार्क सिक्रेट सायकोलॉजी आहे. फॉर्मॅलिटी, लायसन घेण्यासाठी काय पाहिजे? ही फॉर्मॅलिटी आहे. जाहिरात कुठून आली? ही जाहिरात या कायद्यातून आली जाहिरात. हा कायदा सांगते का तुम्ही काय करा, लोकांकडून ऑब्जेक्शन सजेशन मागवा, फॉर्मॅलिटी. पण सांगा ना लोकांना येऊन. अरे शिकवलंच नाही तर काय पेपर लिहिणार? शिकवलं पाहिजे का? आणि वरून ते म्हणतात की काय करा, 1 महिन्याची त्यांनी सांगितलं आणि वरून काय सांगतात तुम्ही ईमेल करा. अरे किती लोकांना ईमेल जमते हो? जो माझं या ठिकाणी बंजारा समाजाचे जे प्रथमेश, आज त्याला जाण आहे, शिकला तो, पण त्याला जाण आहे समाजाची. तो म्हणतो की फावडा आणि गमेल घेणारा माझा समाज
मिस्त्री करियर मिस्त्री सुपरवायझर करणार माझा समाज मुकादम, त्याला ईमेल जर सांगितला ना तर ईमेल क्या होता, काय असतं ईमेल, ईमेलद्वारे. आणि आर्मी कुठे करा, कप परेड गुजरातला, म्हणजे कप परेडला बंद केला ना तर गुजरातला जावा. अहो इथे ठिकठिकाणी तरी केंद्र स्थापन केलं पाहिजे, प्रत्येक नोडला केंद्र स्थापन केला पाहिजे. वाशीला एक केंद्र स्थापन केलं पाहिजे. 8 नोड आहे, 8 नोडमध्ये केंद्र स्थापन केले पाहिजे. उरणला असेल उरणला त्यांनी केंद्र स्थापन केलं पाहिजे. परंतु हरकत सूचना द्या, पण कुठे द्या सांगणार नाही. स्पर्धेत आहे, त्यांचं आंदोलन चालू आहे. आले ते मला पत्र द्यायला, 4 पानाचं 1 पानाचं. आमचं या पोरांचं पत्र 10 पानाचं आहे. 10, 28, 32 मुद्दे आहेत त्यांचे. टोटल कमीत कमी त्याचे मुद्दे आहेत 34 मुद्दे आहेत. MSEBचे 4 ओळीचं पत्र, 4च ओळी आहेत. आम्हाला ह्या ठिकाणी ह्या पोराने जो अभ्यास केलेला आहे, ही लढाई जी आहे, म्हणजे सांगतात काय की शिफारस करा, आक्षेप घ्या परत चित्तावरून. दर 6 तासाला 3 तासाला ह्या देशातील नेमके ते नागरिक तो मीटरचा युनिट पाहतोय, किती फिरतोय, तिची चक्कर गरगर फिरते, तसा तो गरगर फिरतोय. तर ह्या ठिकाणी फार धोकादायक आहे. आम्हाला प्रत्यक्ष येऊन सांगावं, आज फक्त मागणी आहे. दर काही सांगावं. MRCने त्यांना कॉल केले आम्हाला माहिती नाही. आम्ही तो लिलाव करा सरळ. महापालिकेमध्ये लाखाचं काम असेल तर टेंडर, राज्य शासन केंद्र शासन सगळीकडे जे टेंडर सिस्टम चालले, स्पेक्ट्रमचा आम्ही लिलाव करतो. इथे लिलाव का करत नाही? ओपन लिलाव करा, स्पर्धा होऊ द्या ना. तर या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा लिलाव प्रक्रिया नाही आहे. लिलाव प्रक्रिया करा, लिलाव करा, तुम्ही ऑप्शन करा, सर्वांना कॉल करा, ढोल पिटून कॉल करा आणि रेट फिक्स करा. मिनिमम रेट काय असला पाहिजे हा रेट फिक्स करा. लिलाव, कारण आम्ही ग्राहक आहोत. मुद्दा असा आहे की लिलाव झाला नाही आणि काही तारीख काही सांगते त्यांचे मनमर्जी, सगळे मनमर्जी आहे. मुद्दा असा आहे की आता जी काही जाहिरात, हरकत, सूचना, सजेशन, ऑब्जेक्शनचा राईट MRCला आहे, अदानीला नाही आहे.